सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता आरएसएसचं मुखपत्र पांचजन्यचेही सूर बदललेत। मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचं पांचजन्याने आपल्या अग्रलेखामध्ये म्हटलंय। राजकीय स्वार्थासाठी गल्ली मोहल्ल्यामध्ये असे वाद उकरून काढण्याचा प्रयत्न काही संघटना करतायत, मात्र असे वाद टाळणं गरजेचं आहे असं सांगत पांचजन्याने मोहन भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। सरसंघचालकांच्या या वक्तव्यावरनं साधू महंतांमध्ये सुद्धा तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। कुंभमेळ्यातही मोहन भागवतांच्या वक्तव्याने साधू महंतांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत। एक गट असा आहे जो मोहन भागवतांचं समर्थन करतोय, तर दुसरा गट मात्र विरोधात आहे। मंदिर मशीद वादाबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता प्रयागराजमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यामध्ये देखील उमटू लागले आहेत। कुंभमेळ्यामध्ये सहभागी साधू महंतांकडनं मोहन भागवत यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जाते, निषेध व्यक्त केला जातोय। आपल्याबरोबर निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास पुजारी आहेत। महंत, प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे, तिथे मोहन भागवतांच्या वक्तव्याचे देखील नाराजी व्यक्त केली जाते। तिथे दोन मतप्रवाह आहेत की आदरणीय सरसंघचालक मोहन भागवतांनी जे विचार मांडलेत त्या विचाराशी सहमत असलेला एक गट आहे, दुसरा त्यांच्या समर्थनार्थ बाहेर आलेला एक दुसरा गट आहे। आणि आपण ज्या वेळेला सद्विवेक बुद्धीने सरसंघचालक काय म्हणताय याच्याकडे जर पाहिलं तर आज जागतिक स्तरावरती इराण इराक काय चालू आहे, इराण इस्रायल काय चालू आहे, पाकिस्तान अफगाणिस्तान काय चालू आहे, बांगलादेश आपल्या विरुद्ध काय भूमिका घेतोय, श्रीलंका काय भूमिका घेतोय, तर या माध्यमातनं जागतिक स्तरावरच्या घडामोडीचा आढावा घेऊन भारत अशांत होऊ नये या मागची भूमिका त्यांच्या वक्तव्याच्या पाठी आहे असं माझं स्वतःचं मत आहे। आणि ज्या वेळेला आदरणीय सरसंघचालक काही विषय मांडत असतात ना, त्या विषयाच्या मागे फार मोठा अभ्यास असतो। उठले आणि बोलले असं संघाच्या बाबत कधी होत नाही, त्यामागे एक स्ट्रॅटर्जी असते, त्यामागे काही विशिष्ट हेतू असतात। ते हेतू समजायला देखील आपल्याला एखादा वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष जावे लागतात। आणि गेल्या 75 वर्षापासून हिंदुत्ववादी जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेचे आदरणीय सरसंघचालक नित्यपूजनीय आहेत। तर मला असं वाटतं की पापड़ बेचने वाले अगर कोई संत महात्मा है तो वो संघ के सरसंघचालक के बारे में बोलने के इतने बड़े नहीं हो गए। कुंभमध्ये तुम्ही म्हणतात दोन गट आहेत, सरसंघचालकांच्या बाजूने बोलणारे त्यांचा काय मतप्रवाह आहे आणि विरोधातल्यांचं काय मत आहे? आदरणीय सरसंघचालकांनी जी भूमिका मांडली की प्रत्येक मशिदीच्या खाली शिवमंदिर शोधू नका, याचा अर्थ मगाशी पण मी सांगितलं की गर्भित अर्थ आणि लक्षणार्थ। काही लोकांनी सरसंघचालकांच्या संदर्भात सरळ टीका टिप्पणी चालू केली, आपली योग्यता नसताना त्यांनी बोलणं चालू केलं, त्यांच्यावरती सरसंघचालकांवरती टीका करण्या विरोधाचं कारण काय आणि पाठिंबा देण्याचं कारण काय? विरोधाचं कारण हेच आहे की त्या मशिदीच्या खाली शिवमंदिर शोधू नका असं जे म्हणालेत, तर अनेक लोकांचा असा भ्रम झाला आहे की सरसंघचालक हे हिंदुत्वाची बाजू न घेता सॉफ्ट लाईनवरती चाललेले आहेत, की जे काही संघ हार्डकोर लाईनवरती आत्तापर्यंत चालत आला ती हार्डकोर लाईन कुठेतरी पूजनीय सरसंघचालक बाजूला ठेवत आहेत। आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या भूमिकेला विरोध करत आहोत, पण विरोधाची भूमिका मांडत असताना आपण हे पाहिलं पाहिजे की आपली योग्यता काय आहे, आपण कुठल्या स्थानावर धर्मगुरू म्हणून जरी आपण असाल तरी सरसंघचालकांना नावं ठेवण्या इतपत आपण मोठे झालेला नाही आहेत याचा विसर त्यांनी पडू देऊ नये। अनेक साधू महंतांचं हेच मत आहे, संघाची भूमिका कुठेतरी आता सौम्य होत चाललेली आहे। हो, मोठ्या प्रमाणावरती हा एकंदरीत विचारसारणी आहे, परंतु पुढील बैठकीमध्ये त्यावरती विचारविनिमय होईल, धर्मपरिषदेमध्ये तो विचारविनिमय होईल आणि ती भूमिका परत योग्यरित्या मांडली जाईल ना। प्रत्येक कुंभमध्ये साधू महंत एकत्र आलेले असतात, काहीतरी धर्मजागरणासाठी कार्यक्रम पार पडतात। ह्या कुंभमध्ये आता काय होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये आणि हा मुद्दा तिथे निश्चितच चर्चेला जाणार आहे, त्यावर काय? 12 वर्षामध्ये 4 कुंभमेळे साधारणतः होत असतात। आता प्रयागचा झाल्यानंतर इमिजिएट नाशिक आहे। या धर्मकुंभामध्ये देशाच्या धार्मिक हिताच्या संदर्भाचे जे काही विषय आहेत, धर्मशास्त्राचे काय विषय आहेत, यावरती धर्मपरिषद ही
प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये होत असते. त्या धर्मपरिषदेमध्ये धर्माच्या दृष्टीने जे काही विषय आहेत त्या व्यतिरिक्त हिंदू धर्माच्या संदर्भाने जसा हा विषय अनायासरित्या पुढे आलेला आहे आणि यावरती देखील विचारमंथनं होईल आणि यावरती देखील आदरणीय सरसंघचालकांच्या वक्तव्यावर देखील चर्चा होऊन मोठ्या प्रमाणावरती चर्चा होणार आहे, हे नक्की. आपल्याला धर्म परिषदेमध्ये बोलण्याची संधी मिळाली तर आपण काय तिथं मत मांडणार? धर्मपरिषदेमध्ये आम्ही नेहमीच बोलत असतो आणि आमची जी काही लाईन आहे ती प्रभू रामचंद्राच्या, भगवान श्रीकृष्णाच्या वैष्णव धर्माची जी पताका आहे त्यानुसारच आम्ही मांडत असतो. परंतु आमच्याकडनं मात्र सरसंघचालकांना विरोध किंवा अन्य बाबत हे कदापिही घडणार नाही. काय कारण? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भारतात आज गेली 80 वर्ष जर कोणी हिंदूंकरता धर्माचार्यांच्या व्यतिरिक्त अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणी कार्य करत असतील तर तो संघच आहे, प्रश्नच नाही, त्याला काही एक्सक्यूजच नाही आहे. हे आहेत महंत सुधीरदास पुजारी. प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. परवणी नंतर तिथे धर्मपरिषद देखील भरणार आहे आणि या धर्मपरिषदेमध्ये मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर देखील मंथन केलं जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथे स्पष्ट होईल मोहन भागवत यांच्या बाजूने किती लोक उभे आहेत, किती साधू महंत आहेत आणि विरोधामध्ये किती आहेत आणि ह्या मंथनानंतर त्याचा निष्कर्ष नेमका काय निघतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन मयूर पारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.